आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर्व इतक्या सुंदर सुंदर बालिका दिसतात. सगळ्यात पहिल्यांदा सर्व बालिकांना आजच्या या बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या संस्थेचे उपाध्यक्ष आमचे आदर्श आणि प्रशासन म्हणजे आदरणीय मसाले सर, कॉलेजच्या प्राचार्या आणि प्राथमिकच्या मुख्याध्यापिका तसेच या संकुलात असणाऱ्या सर्व शाळांचे सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी. आज 3 जानेवारी बालिका दिन, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. यानिमित्त मी सर्वांना प्रथम शुभेच्छा देते. आणि आजचा दिवस हा महिला शिक्षक दिन म्हणूनही साजरा केला जातो. कारण सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या शिक्षिका होत्या, पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनावून, विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनावून, तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानकुंजनी. आज या ठिकाणी मला मनवे काकांची आठवण येते. कारण 2 वर्षापूर्वी मला वाटतं तर जेव्हा माझा मुलगा उपशिक्षणाधिकारी म्हणून त्याची निवड झाली तेव्हा पहिला सत्कार आपल्या या शाळेने या संस्थेने केलेला आहे. आणि त्यावेळी मी आले होते, बरोबर अतिशय भारावलेलं वातावरण होतं ते. आणि मला अजूनही आठवते महेशांना आमच्या ऋषीला घेऊन अशा सोबत हाताला धरून वरती आले होते. त्यांनी त्याला खाली एवढी तब्येत पण त्यांची थोडीशी होती, पण एक कला क्षेत्र, शिक्षणप्रेमी, कलाप्रेमी आणि सामाजिक सगळ्याच ह्याच्यामधलं एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून काकांना आजही बघितलं जातं. आणि असे आपल्या या शाळेचे प्रेरणास्थान ते होते. आणि त्यांनी हा जो शाळेचा वटवृक्ष लावलेला आहे इथून पुढं असाच बहरत राहील यात नक्की शंका नाही आहे. आणि त्यासाठी तुम्ही सगळे त्याचे शिलेदार आहात की ही संस्था पुढे येणारे, या शाळेचं या संस्थेचं नाव करणारे खऱ्या अर्थानं तुम्ही सर्व बालक आणि बालिका आहात. ज्ञान नाही विद्या नाही, ज्ञान नाही विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणाले का, असा खडा सवाल करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. खरोखर आपण आज मी इथं उभी आहे किंवा तुम्ही इथं बसून शिक्षण घेत आहात ते कोणामुळं, तर सावित्रीबाईंच्यामुळे. छत्रपती शिवाजी महाराजांना युगपुरुष म्हणून ओळखलं जातं, पण मला असं वाटतं की युगस्त्री म्हणून सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख करायला काहीच हरकत नाही. कारण आज आपण शाळेमध्ये येतो, कोणत्याही क्षेत्रात आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री अग्रेसर आहे. प्रत्येक क्षेत्रात असं कोणतंही क्षेत्र नाही की जिथं महिला नाही किंवा जिथं पदार्पण त्यांनी केलेलं नाही. सगळ्या क्षेत्रात आज महिला आहेत. मग याचं सगळं श्रेय कुणाला जातं, तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. अशा परिस्थितीत की ज्या परिस्थितीत मुलींनी शिक्षण घेणं हे पाप समजलं जायचं, त्यावेळी मुलींना शिकवण्यासाठी एक स्त्री पुढे येते, आपल्या पतीच्या सहकार्याने, पतीच्या प्रेरणेनं आणि समाजाला उद्धारित करते. असं व्यक्तिमत्व युगायुगातून होत असतं आणि म्हणूनच त्यांना युगस्त्री म्हणायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. ज्योतिराव फुलेंनी त्यांच्याशी जेव्हा विवाह केला तेव्हा त्या किती वर्षाच्या होत्या माहितीये? किती वर्षाच्या होत्या सांगा बघूया. माहितीये? 9 वर्षाच्या. 9 वर्षाच्या. आज 9 वर्षाच्या बालकाला शाळेत पालक बाहेर सोडायला येतात, न्यायला येतात, बाल वस्त्र जाऊ नये म्हणून, हो की नाही? किती काळजी घेतो. पण त्या वेळेच्या काळामध्ये 9 वर्षाच्या मुलीचा विवाह झाला होता आणि तिच्यावर संसाराची जबाबदारी पडली होती. आणि समाज असा होता की मुलींना शिक्षण घ्यायचंच नाही. त्यांनी काय करायचं, चूल रांधा वाडा आणि उष्णी काढा एवढंच त्यांचं सगळं राहायचं. एवढंच फक्त त्यांचं क्षेत्र कार्यक्षेत्र. बाहेर समाजामध्ये त्यांना स्थानच नव्हतं. अशा काळामध्ये त्यांनी शिक्षणाचं पाऊल उचललं. एवढंच नव्हे तर 1848ला भिडेवाड्यामध्ये जी मुलींची पहिली शाळा काढली बुधवार पेठेमध्ये, ते आज
चांगलं स्मारक पण उभं आहे. नायगावला, सातारा इथे नायगावला तिथे त्यांचा जन्म झाला. खंडोजी नेवसे पाटलांच्या घरी त्या ठिकाणी त्यांचं चांगलं स्मारक आहे. तिथल्या विद्यापीठाला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. मग हे कुणालाही देता येतं का? तर त्यांचं कार्य जे आहे ते खूप मोठं आहे की आपण नेहमी नतमस्तक व्हावं. आपण जेव्हा जन्माला आपण देवाला घातलं म्हणून जसं ईश्वराचे आभार मानतो, तसं आपण आपलं चांगलं जीवन जगलं याचं खरे आभार मानायचे असतील तर ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे मानावे लागतील. कारण त्यांच्यामुळेच आपण हे चांगलं सुशिक्षित सुसंस्कारित शिक्षित जीवन जगतो आहोत. त्यांनी जेव्हा मुलींना शिकवायला सुरुवात केली तेव्हा एक छोटीशी गोष्ट आहे बरं का त्यांची. तर काय झालं, त्या रोज मुलींना शिकवायला यायच्या. तेव्हा शाळेमध्ये येत असताना तुम्हाला तर माहिती आहे त्यावेळेचा काळ कसा होता, सनातनी काळ होता. लोकांना मान्यच नव्हतं एक महिला किंवा एक बाई मुलींना शाळेमध्ये शिकवायला जाते. आणि मग येताना त्यांच्यावर काय व्हायचं, दगड गोटे, चिखलाचे गोळे, शेणाचे गोळे त्यांच्या अंगावर जायचे. आणि हे सगळं सहन करत सुद्धा आपल्यासारखे असं आपण नको रे बाबा त्या वाटेला राहू दे, आपण आपलं चांगलं सुखासुखी जीवन जगावं. पण त्यांनी तसं केलं का? नाही. आणि म्हणूनच त्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं. आणि इथून पुढे सुद्धा जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत सावित्रीबाईंचं नाव अजरामरच नाव आपल्या भारतातल्या आपल्या महिलांसाठी तरी नक्कीच. तर एकदा काय झालं ना, घरात संध्याकाळी त्या झोपल्या होत्या आणि ज्योतिराव पुढे पण आले आणि त्यांच्या जगात कणत होत्या. रात्रीच्या वेळी त्या कणत होत्या. म्हणून ज्योतिराव फुलेंनी त्यांच्या कपाळाला हात लावला तर त्याला थोडासा ताप आला होता. ज्योतिराव म्हणाले, साऊ आपण वैद्यांच्याकडे जाऊ, तुला ताप आला ना. तर सावित्रीबाई काय म्हणाला, मला वैद्याकडे वगैरे जायचं नाही, मला एक छानसं लुगडं घेऊन द्या, माझा ताप निघून जाईल. खरं तर ज्योतिरावांचं कार्य हे वेगळं असामान्य कार्य होतं. त्यांना लुगड्यासाठी पैसे घालवणं म्हणजे पैसे वाया घालवणं वाटत होतं. ते या खुशीवरून त्या खुशीवर झाले. त्यांना वाईट वाटत होतं, सावित्रीने असं कसं म्हणलं की एक लुगडं घेतल्यानंतर तिचा ताप जाणार आहे. पण त्यांना असंही वाटलं की सावित्री काही अशी नाहीये की जी नवीन नवीन लुगडं वगैरे, काहीतरी कारण असणार आहे. ठीक आहे म्हणाले. दुसऱ्या दिवशी त्याने छानसं लुगडं आणून सावित्रीच्या हातात दिलं. सावित्रीबाई हसल्या आणि म्हणाल्या, बघा आता मला का येणार नाही, अजिबात तापणार नाही. आणि खरंच त्या दिवसानंतर त्यांना कधीच ताप आला नाही, कधीच आला नाही. ज्योतिरावांना थोडा प्रश्न पडला, असं कसं झालं असेल की एक लुगडं घेतल्यानंतर सावित्रीचा ताप परत कायमचाच गेला, असं कसं झालं असेल. मग थोड्या दिवसानंतर ते शाळेत गेले तेव्हा त्यांच्या सोबतच्या त्यांना नेहमी सहकार्य करणाऱ्या मुस्लिम पहिल्या मुख्याध्यापिका, पहिल्या शिक्षिका कोण सांगा बघूया, कोण? फातिमा बीबी. तर त्यांना ते भेटले आणि त्यांना विचारलं की काय सावित्रीचं नेमकं काय आहे, तिला त्या दिवशी कसं ताप आला नाही, काय झालं नेमकं. तेव्हा त्यांनी सांगितलं की गुरुजी काय मजा आहे माहितीये का, अहो रोज बाई जेव्हा शाळेत येतात ना तेव्हा येताना रोज त्यांना अंगावर दगड गोटे चिखलाचे शेणाचे गोळे खावे लागतात. लोक घाण पाणी त्यांच्या अंगावर फेकतात आणि त्यामुळं सगळं लुगडं ओलं होतं त्यांचं. शाळेत येतात लुगडं ते धुतात, सगळी घाण काढतात आणि तशाच ओल्या लुगड्यानं त्या दिवसभर शिकवतात आणि त्यामुळं ते पाणी अंगात म्हणून त्यांना ताप येतो रोज. आता काय करत नाही, तुम्ही लुगडं दिल्यापासून येताना ती लुगडं सोबत घेऊन येतात आणि इथं आल्यानंतर ते घाण झालेले लुगडं काढतात, दुसरं लुगडं घालतात आणि चांगलं कोरडं लुगडं घालून त्या दिवसभर शिकवत असतात. त्यामुळे त्यांना आता ताप येत नाही. ज्योतिरावांनी मनोमन सावित्रीच्या महानतेला प्रणाम केला. खरोखर अशी होती सावित्री की जी आपल्या पतीला फक्त करायची म्हणून मदत करत नव्हती, तर मनापासून मदत करत होती. त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये ती पुढे होती की जेव्हा जेव्हा ही समाजानं त्यांच्यावर विरोध केला तेव्हा त्यांच्या सोबत ती राहिली. असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका स्त्रीचा हात असतो. बरोबर. आणि यांचं तर असं आहे की ज्योतिरावांच्या पाठीमागं
भक्कमपणे सावित्रीवर उभे राहिल्या आणि सावित्रीच्या पाठीमागं ज्योतिरावांसारखे पती उभे राहिले आणि म्हणूनच हे दाम्पत्य अजरामर झालेलं आहे. तर या बालिका दिनानिमित्त अशा या सावित्रीची मूर्ती आपल्या प्रत्येक शाळातून समाजातून प्रत्येक ठिकाणी गायली गेल्यावर पण मी या निमित्त आज एक कथाकथन घेणार आहे. 2 कथाकथन सांगणार आहे तुम्हाला. अतिशय सुंदर कथा आहे की बघा, संस्कार हे आपल्या घरातूनच व्हावे. संस्कार म्हणजे तुम्ही काय करतो? संस्कार म्हणजे गुणाचा गुणाकार म्हणजे संस्कार, दोषांचा भागाकार म्हणजे संस्कार. आई म्हणजे एक संस्काराचं विद्यापीठ असतं, हो की नाही? हे संस्कार करून करायचे नसतात, तर ते आपल्या घरातून, अनुकरणातून, निरीक्षणातून आपल्यावर होत असतात आणि हे संस्कारच माणसाला जीवनाची शिदोरी पुरवत असतात. एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. त्या कथेचं गोष्टीचं नाव आहे अर्धी चादर. काय नाव आहे? अर्धी चादर. राजू एक अतिशय हुशार होता. एकोसा एक असल्यानं तो आपल्या आईचा खूप लाडका होता. राजूची आजी राजू लहान असताना देवाकडे गेलेली होती. त्यामुळं आजोबा नेहमीच उदास असायचे. पण राजूची आणि त्याच्या आजोबांची खूप गट्टी जमली होती बघा. राजू नेहमी त्यांना शाळेतल्या गमती सांगायचा. शाळेतल्या कोणाच्या काय खेड्या केल्या, कशी मजा केली, सारं सांगायचं. आजोबांनी त्याला छान गोष्टी सांगायचे, आजीच्या आठवणी सांगायचे, पुराणातल्या गोष्टी सांगायचे. आणि आजोबांचं आणि राजूच्या आईचं मात्र सारखं काही ना काही स्वतःहून कटकट सुरू असायचे. आजोबा शांत असायचे, पण राजूची आई मात्र सारखी त्यांच्या मागं लागायची. तिला आजोबा नकोच असायचे. काही ना काही कारणावरून सारखी त्यांना रागवत, काहीतरी ओरडत असायचे. एक दिवस काय झालं, राजूच्या आजोबांना थोडा ताप आला होता, कणकण आली होती. आजोबा कणत जाऊन स्वयंपाकघरात जाऊन म्हणाले, सुनबाई अगं आज मला सकाळपासून कणकण आल्यासारखं झालंय, काही खाऊ वाटेना, जिभेला चव नाही, थोडा शिरा करून देतेस का? आजोबांचं हे बोलणं ऐकलं आणि राजूच्या आईचा तारच चढला. म्हणाली, बघा म्हातारा कसा बोलतोय सुरू म्हणे शिरा हवाय, तोही गरमागरम. काडीचं काम नाही, मिळकत दाम नाही आणि म्हणे शिरा हवाय. मग या शिऱ्या भाकऱ्या कोण करणार? ते काही नाही, तिथं जाऊन बसा, जे काही वाढून दिली ताटात ते गपगुमान खायचं. राजू तिथंच होता. राजूला आपल्या आईचं बोलणं अजिबात आवडलं नाही, पण तो म्हटला छोटा बिचारा काय करणार. आजोबा एकटे जाऊन पडवीत बसून रडायला लागले. बरं, बसून एखादं पुस्तक वाचावं म्हटलं तर तेही शक्य नव्हतं, कारण 4 महिन्यापूर्वी फुटलेली चष्म्याची काच बसवायला राजूच्या वडिलांना अजून वेळ मिळाला नव्हता. बिचारे एकटेच रडत बसले होते, पाणी काढत आजीची आठवण काढत बसले होते. राजू पळत आला घरून. आजोबांचे डोळे पुसत म्हणाला, आजोबा रडू नका हो, मी तुम्हाला देईन शिरा, रडू नका हा. आजोबांचे डोळे पुसत. दुपारी आई टीव्ही समोर एकटीच मालिका बघत बसते. राजू पळत आला. आई मला, आई मला शिरा हवाय, दे ना आई, मला शिरा हवाय, लगेच हवाय मला गरमागरम शिरा. आईनं आपल्या राजू बेटासाठी गरमागरम शिरा दिला. एका वाटीमध्ये शिरा बसला आणि आमच्या राजू बेटासाठी शिरा आणि परत बसली टीव्ही समोर मालिका बघायला जाऊ. राजूनं ती शिऱ्याची वाटी घेतली. आई बघत नाही ना असं भाऊ हळूच ती वाटी घेऊन पडवी करा आणि पडवीमध्ये आजोबांच्या जवळ येऊन आला, आजोबा म्हटलं होतं की मी तुम्हाला शिरा देईन, बघा आणि शिरा आणलाय तुमच्यासाठी. शिराचा चमचा आजोबांच्या तोंडात चलत म्हणाला, या ना आजोबा, या ना, खा ना आजोबा. आजोबांच्या डोळ्यातून आनंद शिरू वाहायला लागले. त्यांनी एक चमचा राजूला सुद्धा भरवला आणि दोघांनी आनंदाच्या घरामध्ये शिरा खाल्ला. असेच दिवस चालले होते. राजूचे आजोबा रोज राजूला शाळेपर्यंत सोडवायला जायचे. एक दिवस काय झालं, राजू आणि आजोबा दोघेही शाळेत गेले होते. बाजारचा दिवस होता. रस्त्यावर गर्दळ जरा जास्तच होती. बाजारचा दिवस होता ना.
आणि मग आजोबाने राजूचा हात धरला होता. पण काय झालं, पुढे गेल्यानंतर राजूने आजोबांचा हात सोडला आणि पुढे पळायला लागला. तेवढ्या जोराची स्कूटर आली आणि राजूला येऊन धडकली. आजोबा असं ओरडत राजू खाली पडला. आजोबाचे डोक गोळा झाले. त्याला उचललं, तिथल्याच जवळच्या दवाखान्यात नेलं. आजोबा धापा टाकत दवाखान्यात पोहोचले. तोपर्यंत डॉक्टरांनी त्याला मदरपट्टी केली होती, औषध लावलं होतं. आजोबा घाबरले होते, राजूला माझ्या काही झालं तर नाही ना. आजोबा डॉक्टर कशी गेले आणि गणाला बोलले, काय माझ्या बाळाला काही झालं नाही ना. डॉक्टर म्हणाले, आजोबा घाबरू नका, जास्त काही लागलं नाही, थोड्याशा जखमा झाल्या, 2-4 दिवसात बऱ्या होतील, पण त्याला आता तुम्ही घरी घेऊन जा. आजोबा आणि राजू दोघं रिक्षा करून घरी आले. घरी आल्यानंतर आईला झालेला सारा प्रकार कळताच तिचा पावलात चढला आणि म्हणाली, एक काम सांगितलं तर हे त्या म्हाताऱ्याला जमत नाही. माझ्या सोन्यासारख्या पोराच्या जीवावर उठलाय हा म्हातारा. एक काम सांगितलं तर तेही जमत नाही. काय उपयोग काय तुमचा? ते काही नाही, आत्ताच्या आत्ता या घरातनं बाहेर पडायचं. मी तुम्हाला एक क्षण देखील माझ्या घरात घेऊन येणार नाही. आज काही विपरीत झालं असतं तर कुणाला विचारायचं होतं? माझ्या बाळाचा जीव गेला असता तर तुम्हाला घेऊन काय करायचं होतं? ते काही नाही, चालते ना माझ्या घरातनं, तोंड काळं करायचं. आजोबा सारं काही सांगत होते, प्रार्थना करत होते, तिचा हात जोडत होते, पण राजूची आई काही ऐकण्याच्याच तयारीत नव्हती. ती म्हणाली, ते काही नाही, चालतं म्हणले ना, तोंड काळं करायचं. आजोबा म्हणाले, जाईल मी इथल्याच गणपतीच्या देवळात सोडलं. कुठेही जा, गणपतीच्या जा नाही तर मारुतीच्या जा, पण घरात जा पहिल्यांदा. हो जातो, पण जायच्या आधी मला 2 भांडी आणि एखादी चादर तरी द्या. राजू म्हणाला, आजोबा थांबा, मी घेऊन येतो तुमच्यासाठी 2 भांडी. राजू पळत आत गेला आणि आजू त्यानं 2 भांडी आणि 1 चादर आणली. एक भांडं आजोबांच्या हातात दिलं आणि चादर फाडायला सुरुवात केली. चांदीचा एक तुकडा आजोबांच्या हातात दिला. तो तुकडा हातात धरत आजोबा म्हणाले, का रे बाळा, ही चादर का फाडलीस? अरे ही आधी चादर या म्हाताऱ्याला कशी पुरेल? थंडीच्या दिवसात मला थंड नाही करे वाजणार. तेव्हा राजू म्हणाला, आजोबा ही अर्धी चादर आणि हे पांढर मी असंच जपून ठेवणार आहे. मी जेव्हा मोठा होईल ना तेव्हा माझे आई बाबा म्हातारे झाले असतील, मग त्यांना बाहेर काढताना मी हेच पांढर आणि हीच अर्धी चादर देणार आहे. राजूचं हे बोलणं ऐकलं आणि त्याच्या आईचे डोळे खाडकन उघडले. तिला आपला भविष्यकाळ दिसायला लागला आणि मग तिच्या डोळे उघडले. आजोबांच्या पायावर तिनं लोटा म्हणत घातलं, म्हणाली, मामीजी चुकलं माझं, मी तुम्हाला कुठे जाऊन देणार नाही, येतच राहायचं तुम्ही, आमच्या घरात सांभाळ करायचा, आम्हाला आशीर्वाद द्यायचे, तुम्ही नाही घर सोडून जायचं. छोट्याशा राजूनं साऱ्या घराला आनंदित करून टाकलं होतं. राजूनं पळत जाऊन आजोबांना भेटली नव्हती. आजोबांच्या डोळ्यातनं आनंदाश्रू बघत होते. नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानांची, नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानांची, ज्याची त्याला जागा द्यावी वयाप्रमाणे मानाची. एकमताने निर्णय घ्यावा नको दुरावा मनामध्ये, एकमताने निर्णय घ्यावा नको दुरावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा घरामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा घरामध्ये. बाळांनो, घरामध्ये असणाऱ्या व्यक्ती, घरामध्ये असणारी मोठी माणसं, घरामध्ये असणारे आजी आजोबा हे आपल्या या घराचे आधार असतात, आपल्या घराचा पाया असतात. घराची आपण जी शिडी लावतो ना त्या शिडीचे खालचे पाय म्हणजे हे आजी आजोबा असतात. एखाद्या यशाच्या शिखरावर जेव्हा चढतो तेव्हा त्यासाठी या पायामध्ये त्याचा जो भक्कम पाया असतो तो पाया तरच आपण यशाचं शिखर गाठू शकतो, नाहीतर कसं जाणार तो? तेव्हा आपण यशाच्या शिखरावर गेल्यानंतर उन्मत्त व्हायचं नसतं, त्याला घुरूनही जायचं नसतं.
तर त्यासाठी ज्यांचे ज्यांचे कष्ट आहे, ज्यांनी आपल्याला आधार दिला आहे, ज्यांचा आपल्या यशामध्ये वाटा आहे, त्यांच्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ राहायला हवं. कारण कृतज्ञता म्हणजे सुसंस्कृतपणाची सर्वोच्च पायरी असते. माणसानं कृतज्ञ असलंच पाहिजे. आणि मग तो जेव्हा कृतज्ञ असतो, तो जेव्हा सुसंस्कृत असतो, सुसंस्कारी असतो, तेव्हा त्याची वाटचाल नेहमीच यशाच्या मार्गाने होते, चांगल्या मार्गाने होते. आणि मग त्याचं पाऊल वाकड्या वाटेनं पडतच नाही. शाळा म्हणजे हे संस्कारांचं विद्यापीठच असतं. आपल्या समोर असणारे शिक्षक शिक्षिका आपल्याला जेव्हा सांगत असतात ना, तेव्हा त्या प्रत्येक सांगणाऱ्या प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक अक्षरामध्ये तुमचं हित दडलेलं असतं. आई वडिलांच्या प्रत्येक शब्दामध्ये मग म्हणलं एखादा चापट असू दे, एखादा मार असू दे, पण त्या मारामध्ये सुद्धा आपलं भविष्य लपलेलं असतं की तुम्ही कुठं पुढं जाऊन चुकीचं पाऊल उचलायला नको. तुम्ही चांगल्या मार्गावरून गेलं पाहिजे, तुम्ही यशाचं शिखर गाठलं पाहिजे. आणि आई वडिलांच्यासाठी तोच आनंदोत्सव असतो, शिक्षकांच्यासाठी तेच यश असतं, त्यांच्यासाठी तोच खरा पुरस्कार असतो की आपले विद्यार्थी यशाच्या शिखरावर जातात. जेव्हा आपला विद्यार्थी एखादं उच्च अत्युच्च पद गाठतो ना, तेव्हा खरा आनंद आई वडिलांच्या पाठोपाठ अत्युच्च आनंद होणारी दुसरी व्यक्ती म्हणजे फक्त आणि फक्त शिक्षक असते, की ज्यांना आपल्या विद्यार्थ्यांचं यशाचं खरोखर आनंद झालेला असतो आणि त्यांना अभिमान वाटत असतो आपल्या विद्यार्थी. अशीच एक कथा दुसरी आहे की ज्या विद्यार्थीनं एक राष्ट्रपती पदक मिळवलं. आणि ही कथा खरी आहे का? राष्ट्रपती पदक मिळवलं ते म्हणजे खास शूर बालिकांसाठी. दरवर्षी 26 जानेवारीला दिल्ली येथं पूर्ण भारतातून अशा काही बालिकांचं निवड केली जाते की ज्यांना राष्ट्रपती पदक दिलं जातं, की त्यांचं काही वेगळं असं धाडसी कार्य असतं, की त्यांनी काही वेगळं कार्य केलेलं असतं की ज्यामुळं त्या पूर्ण विद्यार्थ्यांच्या, पूर्ण मुलांच्या, भारतामध्ये सगळ्या मुलांच्या दृष्टीने एक आदर्श ठरेल. तर अशीच एक विद्यार्थिनी आहे की तिचं नाव खुशबू. माझ्या कथेचं पुढच्या कथेचं नाव पण आहे खुशबू. खुशबू 7वीच्या वर्गातली एक झिटुकली मुलगी. स्पर्धा असो, प्रश्नमंजुषा, एक हात नेहमी होते. आपल्या गोड स्वभावानं तिनं आपल्या मित्रमैत्रिणींसह साऱ्यांची मन जिंकली होती. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात सारं सभागृह अंतर्बाह्य झालं होतं. टाळ्या वाजून हात दबकले होते. एकीकडं सारं सभागृह अंतर्बाह्य घराडलं होतं. सारं सभागृहामध्ये निशब्द शांतता होती. केवळ एका पायावर उभ्या असलेल्या खुशबू टक्करला लोक 2 पायावर उभं राहून मानवंदना देत होते. हात टाळ्या वाजवून दबकले होते. कौतुकाची ऐकली वाटताना ते टिपायचं देखील भान नव्हतं. खुशबू 7वीच्या वर्गातली ही डिसिप्लिन होती. आपल्या स्वभावानं सर्वांचीच मन जिंकणारी. कुणाचा सुगंध जसा वाऱ्यावर न जमता दरवळतो, त्याचप्रमाणे ही खुशबू आपल्या गोड स्वभावानं सगळ्यांचीच मन जिंकणारी. मेहताबाईंना तर तिचा अधिक होतो. त्या तिच्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. तिची आई, खुशबूची आई, त्यांच्याच घरी घरकामाला होती. 4 घरची धुली भांडी करत सारा दिवस कष्टाच्या धाग्यानं विटला जाईल. त्यांना माहित होतं की कष्ट करून गरिबीत सुद्धा हे कुटुंब कसं स्वाभिमानानं राहते ते. शाळेच्या चौकटी बाहेर एक शिक्षिका विद्यार्थ्यांची कशी माऊली होऊ शकते याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे मेहताबाई होत्या. त्यांची उपक्रमशीलता, त्यांची विद्यार्थ्यांच्या विषयी तळमळ, त्यांच्या शिक्षणाविषयीची आवड, या सगळ्या गोष्टी जाणून गुजरात सरकारनं त्यांना आदर्श शिक्षिकेचा राज्य पुरस्कार दिला होता. तर अशा ह्या मेहताबाई 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आला होता. पण सगळं सुरळीत चाललं तर जीवन कसलं? प्रजासत्ताक दिनाच्या देशभक्तीपर गीतांचा सराव करण्यासाठी खुशबू, तिच्या मैत्रिणी आणि त्यांना संगीत शिकवणाऱ्या बाई एका कक्षामध्ये तयारी करत होत्या. संगीत शिकवणाऱ्या मॅडम म्हणाल्या, मुलीनो, देशभक्तीपर गीताचा पुरेसा सराव झाला आहे, पण उद्या स्पर्धेमध्ये गीत गाताना फक्त स्पर्धा हा भाव
वाचू नका, तर देशभक्तीचा, या देशाविषयी तुमच्या मनामध्ये असलेल्या प्रेमाचा सूरी त्या गाण्यात येऊ द्या. सकाळ उजडली, सगळं वातावरण देशभक्तिमय झालं होतं. सकाळच्या वेळी गणवेशामध्ये सगळ्या मुली वेळेआधीच उपस्थित होत्या. पण वातावरणात थोडासा ढगाळ झाला होता. शाळेमध्ये सगळीकडे गणवेशातली मुलं, सगळ्यांचे व्यवस्थित टाप टीप, सगळीकडे देशभक्तीपर गीत, सगळं वातावरण अगदी देशभक्तिमय होऊन गेलं होतं. कलेक्टर साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण पूर्ण झाले आणि घोंगावण्या वादळासारख्या बातम्या हे फडकू लागल्या. असाच ते निघून जा, गुजरात परिसरात भूकंपाचे भयानक हादरे बसू लागले, असा तसे घरी निघून जा, सुरक्षित ठिकाणी जा. जे घडत होतं ते सारच अपेक्षित. अचानक पायाखालची जमीन सरकते आहे की काय असं वाटत होतं. आणि एवढ्यात कुणीतरी ओरडलं, त्या तिकडं खुशबू, लीना, गीता सगळ्या संगीत कक्षामध्येच आहे, त्यांना बाहेर बोलावलंच नाही. चारही तिकडे धावले. मेहताबाई कक्षाच्या बाहेर आल्या. सगळेजण, दिनेशबाई, गणेश, मेहताबाई, सगळे ओरडायला लागले, खुशबू, लीना, बाहेर या, बाहेर या. पण तेवढ्यात पृथ्वी अंतरात निघून जाते की काय इतका प्रचंड हादरा झाला. कोणालाच काही कळत नव्हतं. सारे बाहेर पडत होते. मेहताबाई ओरडत होत्या, माझ्या मुली आत होते, खुशबू, लीना, गीता, बाहेर या, बाहेर या. कोणीतरी मेहताबाईंना बाहेर ओढून घेतलं. खुशबूला काही समजत नव्हतं. तिने एक दोन मुलींना बाहेर ढकललं आणि एवढ्यात एक प्रचंड हादरा झाला. भूकंप झाला. शाळेची इमारत कोसळते. पट्ट्यांचा बंगला जसा हलावा तशी दुमदुमते. कुठल्याही क्षणी भिंती कोसळतील. तेवढ्यात खुशबू म्हणून लीनाचा आवाज सोडाला. खुशबूनं पाहिलं, ढिगाऱ्यामध्ये खुशबूचा पाय अडकला होता. खुशबू उठली, तिनं लीनाला ओढलं आणि बाहेर ढकललं. भयानक थरथरत असलेल्या लीनाला दिनेशबाईनं पटकन असं तान्ह्या काळागत उचलून घेतलं आणि ओरडले, खुशबू तू आधी बाहेर ये, आधी बाहेर ये. हो पण तिथं कमल अडकली, आधी तिला. असं म्हणून खुशबू आत गेली. मातीच्या ढिगाऱ्यात क्षणाला ओढली जात असताना खुशबूनं कमललाही ओढलं. विधात्यानं तिला कुठली ताकद दिली होती कुणास ठाऊक. पाण्यामध्ये एखादा कमळ ओढून घ्यावं तसं तिनं कमलला ओढलं आणि बाहेर ढकललं. लगडत कमलही बाहेर. अजून पुरी नाही ना आत हे पाहण्यासाठी खुशबू आत गेली आणि तेवढ्याच शाळेचा वरचा मजला सरकन खाली आला आणि घरने काहीशी शांत झाली. डोळ्यासमोर माती, सिमेंट, दगड यांचा डोंगर वाढला होता. आता कोणत्याच नव्हतं करून सारं काही गडप करून ती धरणी थंडावली होती. कोणी कुणाशी काहीच बोलण्याच्या परिस्थितीत नव्हतं. खुशबूच्या आईला बातमी समजली. ती ओरडतच शाळेत आली, खुशबू कुठे आहेस ग पुरी, तू कुठे आहेस, कुठे आहे हो बाई, माझं पोरगी कुठे आहे हो बाई, माझं लेकरू कुठे आहे हो बाई, माझं बाळ कुठे आहे हो. तिचा तो ओरडणारा आवाज मला भेदरून टाकत होता. सगळ्यांचे डोळे ढिगाऱ्यावरून सरसरत होते. आज कुठेतरी खुशबू आहे का याचा चाचत होते. सगळी करून ढिगारा चाचपडत होते. सगळ्यांचे डोळे असे ढिगाऱ्यावरून फिरत होते आणि कोणीतरी ओरडलं, तिथली जमीन हालते, तिथं कोणीतरी आहे बघा बघा. सारे फिरत पडले. मातीचा ढिगारा दूर गेला आणि मग शांत मातीने झालेली खुशबू क्षीण आवाजात ओरडत होती, आई खुशबू सापडली, ती बोलली ती आहे. पाठीवरून स्पून स्ट्रेचरवर घालून तिला दवाखान्यात रवाना केलं गेलं. हॉस्पिटलमध्ये तिला उपचार सुरू झाले. 10 दिवस खुशबूला शुद्ध नव्हते. सारा गाव प्रार्थना करत होता, सारे लोक प्रार्थना करत होते, सारे शिक्षक प्रार्थना करत होते, सगळी मुलं प्रार्थना करत होती, हे ईश्वरा, हे देवता, हे देवा,
खुशबूला आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यातला एक एक दिवस दे, खरं खुशबूला वाचव. खुशबूला वाचव. 10 दिवस झाले खुशबूला शुद्ध नव्हतं. अनेक डॉक्टर प्रयत्न करत होते आणि एकदम अतिदक्षता विभागातील हालचाल लक्षणीय झाली. मोठमोठे डॉक्टर प्रयत्न करत होते आणि अचानक बातमी आली. सूर्यासमोरचा ढग दूर व्हावा अशी बातमी आली. खुशबूनं डोळे उघडले. खुशबूनं डोळे उघडले. ती बोलली आहे ती चांगली झाली. ती जिवंत आहे. सगळ्यांनाच आनंद झाला. सगळ्यांचाच मूड भरून आला. पण डॉक्टरांनी सांगितलं तिच्या पायाला फ्रॅक्चर आहे. किमान वर्षभर तरी तिला चालता येणार नाही. उघड्या घेऊन चालावं लागेल. खुशबूवर दवाखान्यात उपचार सुरू होते. विद्यार्थी तिला भेटायला येत होते. शिक्षक तिला शाळेमध्ये येऊन शिकवत होते. 10वीचं वर्ष होतं. शालांत परीक्षा जवळ आली होती. ती पडून अभ्यास करी, उठून व्यायाम करी. मैत्रिणी मदतीला होत्या आणि बघता बघता शालांत परीक्षा झाली आणि थोड्या दिवसानंतर निकाल लागला आणि शालांत परीक्षेमध्ये खुशबूला 91% गुण मिळाले. शाळेला तिची विजयी मिरवणूक काढली. एका माणसाचा आनंदाला ऊर भरून आला होता. एका मुलीनं अनेकांना वाचवलं होतं. पत्रकारांना तिला भेटण्याची परवानगी दिली होती. तेव्हा पत्रकाराने विचारलं, खुशबू, मरणाच्या गावात मग तू परत आलीस आणि तिचा जीव वाचवलास, काय वाटतं तुला? तेव्हा खुशबू म्हणाली होती, ज्या सर्वशक्तिमान निसर्गानं माझा जीव वाचवला त्या अर्थी त्याला माझ्याकडून खूप काही करून घेण्याची इच्छा असणार. आणि खरोखर तसंच झालं. ही खुशबू पुढं राष्ट्रपती पदकासाठी निवड केली गेली आणि आताच्या या क्षणी 26 जानेवारीच्या वेळी राष्ट्रपती पदक खास शूर बालिकेसाठी खुशबू ठक्करसाठी. मुलीनो, अशा धाडसी मुलींचे, अशा काहीतरी असामान्य कर्तृत्व करणाऱ्या मुलींचे जेव्हा आदर्श आपल्या समोर असतात तेव्हा आपण त्या दृष्टीनं वाटचाल करतो आणि आपण आपला मार्गक्रम निवडत असतो आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केले तर आपण सुद्धा यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचू शकतो. अशा या खुशबू ठक्करला विनम्र अभिवादन.